राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपला अखेर राजीनामा जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। रुपाली चाकणकर यांच्या मागणीसाठी संगीता तिवारी ज्या आहेत त्या प्रकरणापासून आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आपल्यासोबत स्वतः संगीता तिवारी आहेत। रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा या मागणीवरती तुम्ही ठाम होतात, तुम्ही आवाहन सुद्धा केलेलं होतं, बरीच टीका झालेली पाहायला मिळाली, अखेर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। काय वाटतं या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो शेवटपर्यंत जाईल? हा तपास तर शेवटपर्यंत जाईल का नाही त्याच्याबद्दल थोडी आशंका आहेत, कारण का खूप मोठी मोठी नावं, खूप मोठे नेते मंडळी आणि नामांकित बिझनेसमन पण त्याच्यात आहेत। करीबन मला जे कळली आहे गोष्ट तर 58 क्लिप्स नाही आहेत, 200 ते 250च्या वर क्लिप्स आहेत। त्याच्यामध्ये ब्लू फिल्म्स आहेत, बऱ्याच घाण घाण गोष्टी आहेत, म्हणजे योनी पूजनाचे पण व्हिडिओ आहेत। म्हणजे मी नाही तुमच्या चॅनलवर एक्सप्रेस होऊ शकत, एवढं भयानक सगळा प्रकार आहे। आणि अशामध्ये रुपाली चाकणकर यांनी फक्त महिला आयोगाचा राजीनामा दिला आहे आणि तो राजीनामा देताना पण त्या राजीनाम्यात माज होता, माज। असं नाही आहे की गिल्ट कुठं फील होतंय की आपण एका चुकीच्या माणसाला साथ दिली, गिल्ट कुठंच त्यांच्या बघा त्यांनी प्रेस घेताना एकदम निडरपणे घेतली, म्हणजे तो माज आहे की आज आपल्या महाराष्ट्राच्या महिलांच्या जीवाशी आपण खेळलोय, त्यांच्या संसाराशी खेळलोय, त्यांच्या शरीराशी खेळलोय आणि त्यांना संपवलं। याचा कुठंही त्या मॅडमच्याकडे गिल्ट नव्हता। मी तर म्हणते पक्षांनी त्यांची हकलपट्टी केली पाहिजे, त्यांचा जो त्या प्रदेश अध्यक्ष ते पण पद काढून घेतलं पाहिजे। कोणत्या चांगल्या घरातल्या बायका कामं करतील हो या बाईच्या हाताखाली? कोणत्या घरातल्या चांगल्या मुली या बाईच्या हाताखाली कामं करतील? काल तिने एका ग्रुपवर टाकला, आता एक राजीनामा दिलाय, दुसरी मी आहे, आता संघटनेची तयारी। बाई संघटना कुठनं करते तू? तुझ्या हाताखाली काम करणाऱ्या ज्या 4 बायका आहेत दलाली करणाऱ्या त्याच करतील, बाकी कोणी? त्यामुळं मी तर उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्रा वहिनी यांना विनंती करते की आज दादा असते तर दादांनी तर कारवाई केलीच असती, पण आता तुम्ही त्यांची हकलपट्टी करा। पक्षाचं नाव खूप खराब होतंय आणि आपल्याला जर संघटना बांधायची आहे तर असं नासकं माणूस आपल्याबरोबर नकोय। तुम्ही असं म्हणालात की त्यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी। आता या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूचना दिली की राजीनामा जो आहे तो तुम्ही तत्काळ द्या, त्यानंतर त्या वहिनींकडे दिला नाही त्यांनी, त्यांचा घेतलाय। त्या टाइमपास करत होत्या, म्हणजे जेव्हा त्या पोलीस महासंचालकांकडे गेल्या त्यांनी ते पत्र त्यांना, पोलीस महासंचालकाला ही बाई सांगते की कसं इन्व्हेस्टिगेशन करा। त्यांना नॉलेज आहे का? IAS IPS अधिकाऱ्यांना नॉलेज आहे का या बाईला? हिला तर काडीचं अक्कल नाही त्या कायद्याची, आणि ती त्यांना सांगते। देवेंद्र भाऊ फडणवीसांना ज्याने पत्र दिलं त्याच्यात सांगितलं की असं असं इन्व्हेस्टिगेशन करा, म्हणजे मुख्यमंत्र्यालाही शिकवते की कशी इन्व्हेस्टिगेशन करायची। म्हणजे एवढा जो माज, एवढी म्हणजे म्हणतात ना, मला असं राग येतो की खरंच मला समोर दिसली ना मी जोड्याने मारीन त्या बाईला की अहो तुम्हाला माज कसला आहे? कोण आहे तुमच्या मागे? कोण आहे तुमचा आका ज्याच्या जीवावर तुम्ही उड्या मारताय? म्हणजे राजीनामा देताना माझी पर्सनल काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून, अहो पर्सनल प्रॉब्लेम लाज वाटली पाहिजे, तुम्ही कारण काय देताय? सगळ्या जगाला माहिती आहे तुम्हाला राजीनामा मागितलाय, तुम्ही स्वतःहून 3 दिवस तुम्ही खेळत होतात। 3 दिवस आधीच तुम्ही जर म्हणला असतात की मी हा राजीनामा देत आहे, माझी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून, तर आम्ही मानलं असतं। पण लिटरली तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी बोलून सांगितलं राजीनामा द्या, राजीनामा त्या बाईने दिलेला नाही, तिचा घेतलाय। आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना, महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं जातं, असं काही नाही हो, कसला सॉफ्ट टार्गेट? इतके दिवस आम्ही आंदोलनं घेत होतो, हिचा आका तिला वाचवतच होता ना, हिचा आका तुम्हालाही माहिती ना आम्हालाही माहितीये, वाचवतच होता ना। महिला म्हणून काय टार्गेट केलेलं? तू लोकांना घेऊन जायच्या ओळखी वाढवल्या, तू त्याची माया वाढवली, हिचीही माया करोडांनी वाढवली, त्याचीही माया करोडांनी वाढवली, दोघं पार्टनर झाले। आणि ही कशाला महिला म्हणून? हिनी तर आता तुम्हाला काही डोंजेंच्या सरपंचाची कहाणी नाही माहिती, मी आता तुम्हाला त्या बॉडीचे तुकडे दाखवीन की खडकवासलाच्या डॅममध्ये टाकून दिले होते। ही बाई सेटलमेंटला फार भयानक आहे, भयानक। म्हणजे ज्या महिलांच्या केसेस जात होत्या त्याची माहिती घ्या, किती सोडवल्या आणि किती सेटलमेंट झाल्यास त्या पोलिसांकडनं रिपोर्ट घ्या। आणि आता त्या पदावरनं ती उतरल्यावर लोक आता बोलायला लागतील की बाबा ही बाई कशी होती। आम्ही तर मुख्यमंत्र्यांना आणि सुनेत्रा वहिनींना सांगू, उपमुख्यमंत्र्यांना, की हिला सह आरोपी करून हिच्यावरही गुन्हा दाखल करा, तेव्हा सगळी हिची बिंग बाहेर येतील। आता मध्ये तिच्या दिरानी जे हे केलं होतं नरेला प्रॉपर्टीचे मॅटर्स, पोलीस कंप्लेंट घेत नव्हत्या, तेव्हा त्या महिलेला घेऊन मी या CP ऑफिसला गेले, रुपाली पाटील, मी, आणि आम्ही ती कंप्लेंट तिथे दाखल करायला लावली। आता एकीकडे तुम्ही असं म्हणताय की त्यांना म्हणजे
या सगळ्या प्रकरणांमध्ये जे आहे महिला अत्याचाराचे जे प्रकरणं जायची त्याच्यामध्ये सेटलमेंट केले असा तुमचा थेट आरोप आहे. 100%. हा आरोप नाही, ही सत्य परिस्थिती. हळूहळू सगळी माहिती इतके दिवस लोक तिला घाबरत होते की तिची पोहोच खूप मोठी आहे. बायका तक्रार करायला आमच्याकडे आल्या आणि आम्ही म्हणलं तिच्या विरुद्ध का तक्रार देत नाही. नको मॅडम, त्रास होईल, आम्ही गावात राहतो, आम्हाला त्रास देईल ती बाई. म्हणजे एवढी दहशत दिराची आणि हिची, एवढी दहशत. नाही, ते असं म्हटलं की कुटुंबातले सदस्य जे आहेत ते आम्ही अशोक खरातला गुरु मानत होतो, त्याची दुसरी बाजू जी आहे ती माहिती नव्हती. त्यानं जे कृत्य केले ते अतिशय घाणेरडं आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी सुद्धा माझी मागणी आहे. खोटारडी बाई आहे हो. 2017ला मला सोलापूरच्या आमच्याच एका पक्षाच्या महिलेनी पत्रिका, गंगा तिच्या सासऱ्यांना पत्रिका आली होती, ती पत्रिका तिने मला पाठवली. ताई, ही जर म्हणती माझा संबंध नाही आहे, मग 2017ला त्या शोक संदेशमध्ये हिचं नाव कसं? 2017ची गोष्ट ही. 2017 पासून त्यांच्या घरात, परवापर्यंत त्यांची भाची तिच्या घरात होती. हे प्रकरण उघडं होत नाही, त्यांची राहिला होती. आणि प्रत्येक शुभ कार्यात ती तिथे हजर असायची. हा यांच्या इथे तो बलात्कारी हजर असायचा. त्याच्या फार्म हाऊसवर ह्या जायच्या, त्यांच्या घरी राहायच्या. त्यांच्या घरातलं जे लग्न झालं त्याच्यामध्ये अक्षरशः घरातली गृहिणी आहे, घराची लक्ष्मी आहे, अशा नटून सजून त्यांनी लोकांचं स्वागत केले. म्हणजे किती खोटं बोला, लोक काय वेडी आहेत का हो? तुम्ही काही वेळापूर्वी फेसबुक पोस्ट केली की तृप्ती देसाई यांना हे प्रकरण 1 वर्षभरापूर्वी माहिती होतं, तर त्या बोलल्या का नाही? आता मी स्वतः न्यूजला सकाळी पाहिलं एका चॅनलवर, मी चॅनलचं नाव घेऊ इच्छित नाही, पण अगदी खूप छानपणे बसून त्या सांगत होत्या की माझ्याकडे ही माहिती आहे, माझ्याकडे ती माहिती आहे. तर तेव्हा त्या पत्रकार ज्या मॅडम होत्या त्या म्हटल्या, आपण यांना भेटायला आलो, 1 वर्षापासून यांना सगळं माहिती होतं. मग माझा हा प्रश्न आहे, जर तृप्ती देसाईंकडे 1 वर्षापासून व्हिडिओज होते, फोटोज होते, माहिती होती, मग 1 वर्ष तुम्ही कोणाची वाट बघत होतात? 1 वर्षात जेवढ्या महिलांनी यौन शोषण सोसलं त्याच्या गुन्हेगार मग तृप्ती देसाई पण आहेत ना. मग करा त्यांच्यावरही आरोप, करा त्यांच्यावर गुन्हा दाखल. की 1 वर्ष तुम्ही अत्याचार होत असताना गप्प का बसले? आज सगळं बाहेर निघाल्यावर तुम्ही जाग्या झालात का? मग 1 वर्ष तुम्ही हे प्रकरण तृप्ती देसाई दाबून का ठेवलं? याचं उत्तर द्या आम्हाला. अरविंद शिंदे असं म्हणतायत की महिला म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही, राजकारणामध्ये बदनाम केलं जातं. अरविंद शिंदेने एक प्रकारे रुपाली चाकणकरांची पाठराखण केल्याच पाहिजे. कोण अरविंद शिंदे? काँग्रेसचे शहर. अच्छा, हां, काँग्रेसचे शहराध्यक्ष. हो, ऐकलं मी ते आणि पाहिलं पण त्यांचं ते लोकमतवर. तर काँग्रेसचा अध्यक्ष असं बोलू शकतो, हाच मला शॉक आहे. म्हणजे मला पहिले यकीन नाही झालं की असं काँग्रेसचा एक अध्यक्ष असं बोलतो की आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ. म्हणजे तिकडे महाराष्ट्र प्रदेशच्या सपकाळांची भूमिका वेगळी, नाना पटोळ्यांची भूमिका वेगळी, वडेट्टीवारांची वेगळी, आणि हे आणखीन वेगळंच बोलतात. ते तिघं तर म्हणतात ना कारवाई झाली पाहिजे, आणि हा माणूस तर पक्ष प्रवेश देतो. मी स्वतः काँग्रेसमध्ये होते, या माणसाच्या त्रासाला कंटाळूनच मी बाहेर पडले, कारण का याला त्रास द्यायची सवय आहे. मग मला हे म्हणायचंय, तुम्ही तिथं जाऊन ते प्रसादाचं मूत्र प्यालात का? तेव्हा तुम्ही तिची बाजू घेताय? तुमच्यावर तिने भानामाती आणि वशीकरण केलंय का? एवढा संवेदनाशील विषय, याच्यावर हा माणूस असा बोलताय. म्हणजे मला त्याचं नाव पण घेऊ इच्छा होत नाहीये. म्हणजे तुम्ही काय टार्गेट करताय, कुणाला टार्गेट करताय, काय बोलताय? बुद्धी आहे का नाही, हा खरंच मला विचार पडला या अध्यक्षाच्या बाबतीत. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झालेला आहे. तुम्ही म्हणताय की महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. तुमची पुढची भूमिका काय असणार? या प्रकरणामध्ये काय कारवाई व्हावी आणि कोणाकोणावरती कारवाई झाली पाहिजे? आमची इच्छा हीच आहे की आता जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन करते त्याच्यामध्ये कोणत्याही क्लिपा दाबल्या गेल्या नाही पाहिजेत. सगळं जनतेसमोर आलं पाहिजे. कोणता नेता तिथं होता, तो काय करत होता, त्यांनी कोणत्या पूजा केल्या, त्यांनी काय केलं. फोटोमध्ये दिसतात त्या सगळ्या नेत्यांवर कारवाई व्हावी. 100% तुम्ही अंधश्रद्धेला खाद्य देताय, वाढवताय अंधश्रद्धा. एकनाथ शिंदेचे फोटो आहेत, जयंत पाटलांचे आहेत, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आहेत. प्रश्न हा विचारलाच पाहिजे. आम्ही विचारणार ना, आम्ही जनता आहोत, आम्ही पक्षभिक्ष नाही बघणार, आम्ही जनता आहोत. हे जे महिलांवर शोषण झालंय त्याची हिंमत कशामुळे वाढली? कारण का त्याच्याकडे VIP जात होते. हे जर नेते त्याच्याकडे गेले नसते तर त्याचं अस्तित्व एवढं मोठं झालं नसतं. आज त्याला कॉन्वॉय, अरे एका बलात्काराला कॉन्वॉय एअरपोर्ट पर्यंत, एअरपोर्टला प्रायव्हेट लॉन्च. आम्ही म्हणजे पक्षाचे जेव्हा आम्ही पदाधिकारी होतो तेव्हाही आम्हाला प्रायव्हेट लॉन्च नाही मिळाली हो, पण एका बलात्काराला एअरपोर्टला प्रायव्हेट लॉन्च. अरे तुम्ही प्रायव्हेट लॉन्च मध्ये बसवताना एन्क्वायरी करता का नाही? तुम्हाला माहितीये का तो माणूस? साध्या सामान्य माणसाला ठीक आहे, मोठे व्यापारी आहेत, नेते आहेत, त्याला सुरक्षा होती. हो,
त्याला सुरक्षा होती, त्याला बॉडीगार्ड्स होते, शासकीय नसले तरी जेव्हा तो एअरपोर्टला जायचा तर एअरपोर्टची लोक त्याला घ्यायला यायची बाहेर. कुणाला येतात घ्यायला ती लोक? मंत्री, संत्री, नेते, मोठ्या कंपनीचे जी लोक असतील ते. ह्याचं काय होतं हे कळत नाही. म्हणजे या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तर राजीनामा झालाय, मग आता तुमची पुढची भूमिका काय आहे? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचं पदाचा राजीनामा घेणं एवढ्यापर्यंत मर्यादित होतं की आता पुढे कारवाई नक्की काय झाली? हे बघा, राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष होत्या रुपाली चाकण, त्या पार्टनर इन अ क्राईम या होत्या. त्या हिशोबाने आणि आज त्यांची संपत्ती जी 100 पटांनी वाढली आहे. आज त्यांचा नवरा मला नाही वाटत असं काही मोठं काम करतोय किंवा मुलगा असं काही मोठं काम करतोय. हा, दीर जमिनी पळवापळवी करतो, लिटिगेशन करतो, त्रास देतो, पण यांची संपत्ती महिला आयोगावर मानधन किती आहे मला माहित नाही, पण जर करोडो रुपयांचं मानधन असेल महिला आयोग अध्यक्षाला तर मी मानू शकते. पण जर मानधन जास्त नसेल तर या मॅडमची या 5-6 वर्षामध्ये 100 पटींनी प्रॉपर्टी कशी वाढली, यांच्या एवढ्या जमिनी कशा झाल्या हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि नाही तर पोलिसांनी त्यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेकडनं गुन्हा दाखल करावा, त्यांची एन्क्वायरी करावी, पायीचा त्यांच्याकडनं हिशोब घ्यावा. आणि दुसरी गोष्ट, फक्त आमचं म्हणणं हे नाही की त्यांनी प्रदेश महिला अध्यक्षाचा राजीनामा द्यावा. त्या राजीनामा देणारच नाहीये, त्यांना हकलपट्टी केल्याशिवाय पर्याय नाहीये पक्षाला, कारण का ती अतिशय निडर बाई झालेली आहे. म्हणजे एखादा पुरुषही घाबरतो राजीनामा दिल्यानंतर, त्याच्या चेहऱ्यावर झलकतं की त्याला दुःख होतं, पण या बाईला काही नाही, याचा अर्थ तिच्या मागे कोणीतरी आहे हे निश्चितच. तर आमचं म्हणणं हेच आहे की पोलीस चौकशी होईल, तिची पूर्ण एन्क्वायरी करावी, तिच्या पैशाची एन्क्वायरी, तिच्या प्रॉपर्टीची एन्क्वायरी. आणि तिने हे जे बलात्कारी खरात बरोबर कांड केलंय, म्हणजे खरात फाईलमध्ये ही जी आहे पार्टनर, तर तिची एन्क्वायरी व्हावी, तिच्यावर कायदेशीरपणे गुन्हा दाखल होऊन तिला शिक्षा व्हावी. खरातला आणि तिला दोघांनाही शिक्षा होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि ही आमची मागणी आहे. नाही झाली तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर धडक मोर्चा घेऊन जाऊ. आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावरती कारवाई करावी, अन्यथा आम्ही मुख्यमंत्री कार्यालयावरती धडक मोर्चा घेऊन जाऊ, अशी प्रतिक्रिया संगीता तिवारींनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, सोनू प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.